आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं ना की मुलांना पण असं काहीतरी वेगळं हवं असतं आणि हेल्दीसुद्धा हवं असतं. वरणाचा कंटाळा आलेला होता म्हणून मी पालक घेतली आहे, मूग डाळ घेतली, सोक करून ठेवलेले, त्यात हळद टाकले, पाणी टाकलेलं आहे, गरम पाण्याचा वापर केलेला, लसूण टाकले, तेल टाकले, कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर शिट्ट्या घेतल्यानंतर डाळ बघू शकता, मूग डाळ आणि पालक व्यवस्थित झालेला आहे. त्याच्यामध्ये बाकीच्या भांड्यात आपण त्याला फोडणी देणार आहोत. घरचं तूप टाकले, राई जिरं टाकले, लसूणचे पाकळ्या टाकलेल्या आहेत, हिंग टाकले, कढीपत्ता टाकले. त्याच्यानंतर टाकूया कांदा, टॅमॅटो चॉप करून पूर्ण मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद, गरम मसाला, धना पावडर, घरचा मसाला पण टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि वरून कोथिंबीर पण टाकलेली आहे, जेणेकरून फोडणीला छान वास येतो. त्याच्यानंतर आपण एक वाफ काढल्यानंतर इथं आपण जी पालक आणि मूग डाळ कुकरमध्ये केलेली होती ती टाकून घेऊया. त्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकूया आणि जेवढं आपल्याला वरण हवं तेवढं करून घ्या. थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं आहे, वरून कोथिंबीर टाकूया आणि कसुरी मेथीसुद्धा टाकूया. कसुरी मेथीमुळे वास पण खूप छान लागतो आणि मातीच्या भांड्यांमध्ये केल्यामुळे ही हेल्दीसुद्धा आहे पालक मूग डाळ. ताट वाढून वरण घेतलेले, भात घेतले, पालक डाळ